नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 3 जानेवारी रोजी माडियाळ येथून रविकुमार भगवान ऐवळे यांचा ट्रॅक्टर चोरीला गेलेला असून तब्बल 5 महिने होऊन गेले असताना देखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा तपास केला जात नाही। विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जाते। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळली। ट्रॅक्टरचे हप्ते भरा म्हणून फायनान्सकडून तगादा लावला जात आहे व अटक वॉरंट काढला आहे। म्हणून रविकुमार ऐवळे व संपूर्ण कुटुंबियांनी मिळून जत तहसील ऑफिस समोर आमरण उपोषण सुरू केले। माडियाळ तालुका जत येथील एका मागासवर्गीय समाजातील माणसाचं ट्रॅक्टर चोरीस होऊन 4 महिने झाले। त्या संदर्भात उमदी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यांनी कंप्लेंट पण दाखल केलेली आहे। असं असताना उमदी पोलिसांच्याकडून अजून कसलीही कार्यवाही झालेली नाही। त्या मागासवर्गीय लोकांना फक्त उमदी पोलिसांच्याकडून आश्वासन मिळतात आणि अजून त्या मागासवर्गीय माणसाला न्याय मिळालेला नाही। त्या माणसाने ते ट्रॅक्टर लोनवरती केलेलं आहे। त्या माणसाला मागं पुढं शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। असे गरीब परिस्थितीतून त्या लोकांनी ट्रॅक्टर घेतलं होतं। उमदी पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। त्या संदर्भात आज प्रांताधिकारी आणि जत तहसीलदार कार्यालयाजवळ इथं त्या कुटुंबाच्या वतीनं आमरण उपोषण चालू आहे आणि त्याला आम्ही जत तालुक्यातील सर्व दलित संघटनांच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देत आहोत। जय भीम। विठ्ठल हेगडे, 7 स्टार न्यूज, जत।